स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। रस्त्यावरच्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही बघा। डॉक्टर रामभाऊनी डॉक्टरना सांगितलं, ह्या गोळ्या देतो ते घ्या, शांत झोप लागेल, डॉक्टर म्हणाले। दुसऱ्या दिवशी रामभाऊनी फोन केला, डॉक्टर तुमच्या गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही, कशात तरी फक्त 2च कुत्र्यांना त्या गोळ्या देऊ शकलो। एक व्यक्ती विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला। गृहस्थ, माझे वय 40 वर्षाचे आहे। व्यवस्थापिका, बोला काय सेवा करू? गृहस्थ, मला माझ्या वयाची वधू पाहिजे। व्यवस्थापिका, 40 वर्ष वय कठीण आहे। गृहस्थ, 20 वर्षाच्या दोघी चालतील। एखाद्या स्त्रीचं लक्ष एका शिट्टीत वेधून घेणं आणि तिसऱ्या शिट्टीला आपल्या जवळ करण्याचं कसं फक्त प्रेशर कुकरमध्येच आहे। मंगू, कसला विचार करतोस? शंभू, काल माझ्या मित्राचं लग्न झाले, त्याच्या बायकोचं मंगळसूत्र कोणीतरी चोरलं। मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला 3 वर्षे सक्त मजुरी असते आणि बांधणाऱ्याला जन्मठेप। शिक्षक, व्हॅलेंटाईनला विरोधार्थी शब्द कोणता? विद्यार्थी, क्वारंटाईन। शिक्षक, कसं काय? विद्यार्थी, व्हॅलेंटाईन मध्ये 2 व्यक्ती चिटकून बसतात आणि क्वारंटाईन मध्ये दूर बसतात। आज मला कळलं की पुरुष हा कितीही मोठा धाडसी असू द्या, पण 1500 रुपयाची साडी 300 रुपयांमध्ये मागायचं धाडस केवळ मात्र एक स्त्रीच करू शकते। या जगात फक्त 2च गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यापेक्षा मित्राकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो। कोणत्या? धैर्य आणि टक्कल। आजचा सुविचार, भारतात कुणाची युती होऊ शकते, पण पाऊस आणि महावितरणाची युती कधीच होऊ शकत नाही। वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच म्हणून समजा। आजच्या पिढीला मोबाईलची एवढी सवय लागली आहे की जर रिपेअर करायला टाकला तर असं वाटायला जणू काय भावाला ICU मध्येच ऍडमिट केले। नो 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 नो। एक बेवडा गच्चीतून खाली पडला। आजूबाजूचे धावत आले आणि बोलले, काय रे, काय झाले? बेवडा, काय माहित नाही बुवा, मी पण आत्ताच खाली आलोय। माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न होते पाटावर, तेरा होते घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर। भारतात 1000 मुलांच्या प्रमाणात 943 मुले आहेत, म्हणजे 75 मुलं लग्नाशिवाय राहतात आणि हीच 75 मुले पुढे जाऊन अटल बिहारी, अब्दुल कलाम, रतन टाटा, नरेंद्र मोदी आणि सलमान खान बनतात। उरलेली 943 कुकरच्या 3 शिट्ट्या वाजले की गॅस बंद करतात। काल रात्री डासापासून सुटका मिळवण्यासाठी मी एक खिडकी उघडली, डासांना आत येऊ दिले, मग खिडकी बंद केली आणि मी बाहेर जाऊन झोपलो। याला म्हणतात दुश्मनाला कन्फ्यूज करणे। नवीन वर्ष येणार म्हणून उगाच उड्या मारू नका, फक्त कॅलेंडर बदलणार आहे, बायको तीच राहणार आहे। 2 वृद्धग्रस्त आपापसात चर्चा करीत होते। एक जण म्हणाला, वर स्वर्गात क्रिकेट खेळतात की नाही कोण जाणे? यावर दुसरा म्हणाला, जो कोणी वर जाईल त्याने खाली येऊन सांगायला पाहिजे। त्यानंतर काही दिवसात त्या दोघांपैकी एक जण मरण पावला। काही दिवसानंतर तो आपल्या मित्राच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आणि एक दुःखाची बातमी आणली आहे। आनंदाची बातमी अशी आहे की इथे स्वर्गात क्रिकेट खेळतात आणि दुःखाची बातमी अशी आहे की उद्याच्या क्रिकेट सामन्यामध्ये तुझ्याच नावाचा समावेश आहे।
नवरा आणि बायको मध्ये सर्वात मोठा फरक हा आहे की नवरा एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो आणि बायको दोन्ही कानाने ऐकते तोंडाने सोडून देते. जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते तेव्हा आई बाबांनी काय करावं? तिचं टक्कल करावं. 5-6 महिने पळून काय घरातून बाहेर पण जाणार नाही. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.